लपंडाव मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने कान्हा आता सखीसमोर सरकारचा खरा चेहरा आणणार आणि सरकारची सगळी मस्ती जिरवणार आणि सरकारला आता घरातनं बाहेर काढणार. आता नेमकं काय घडतं हे बघूया. आता सगळ्यांच्या समोर ही गोष्ट तर सिद्ध झाली आहे की कान्हाने ज्या बाईला आणलं आहे तीच बाई आहे खरी सखीची आई, म्हणजे खरी तेजस्विनी कामत, आणि सरकार ही मनस्विनी आहे. मग आता सगळ्यांच्या समोर हा प्रश्न उभा राहिला आहे की या मनस्विनीचं आता काय करायचं. हिने केलेला खोटारडेपणा माफ करणं हे शक्य नाही आहे, हा अक्षम्य गुन्हा आहे, हा पाप आहे. मग याचं काय करायचं. आमच्या एवढ्या चांगल्या वहिनींना ह्यांनी किडनॅप करून ठेवलं. सगळीच लोक म्हणत असतात की सोडू नका या मनस्विनीला. आजपर्यंत हिने आमच्यावर खूप अत्याचार केलेत. कंपनीचे एम्प्लॉई म्हणू नका, घरातले नोकर म्हणू नका, इतर काही लोक असतात ती म्हणू नका, चाळीतले रहिवासी म्हणू नका, सगळेच हे सगळं बोलत असतात. त्याबरोबर मग मात्र आता कान्हा म्हणतो शांत व्हा, सगळ्यांनी प्लीज शांत व्हा आणि कुणीही काळजी करू नका. ह्यांनी आजपर्यंत जी काही पापं केलेली आहेत की नाही त्या सगळ्या पापांसाठी यांना शिक्षा ही मिळवून द्यायचीच आहे. यांना सोडून द्यायचं असं आम्ही म्हणत नाहीच आहोत. पण प्लीज सगळ्यांनी एकदा माझं ऐकून घ्या. मला काय म्हणायचं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न तरी करा. आपण कायदा हातात घ्यायला नको, यांना पोलिसांच्या ताब्यात देऊ. पोलीस काय करायचं आहे ते बघतील. आणि माझा एक वकील मित्र आहे ज्याच्याकडे मी पूर्वी ड्रायव्हर म्हणून काम करायचो, त्याच्या मदतीने मी यांना शिक्षा मिळवून देईन. आता कबीर मुद्दाम स्वतःची खरी ओळख सांगत नाही, कारण त्याने अजून माना विचारलेलं नाही आहे की आता मी माझी खरी ओळख सांगू शकतो का म्हणून. तर आता इकडे मनस्विनी घाबरते. मनस्विनी विचार करते की नाही, जर मला पोलिसांच्या वगैरे ताब्यात दिलं तर एवढी वर्ष राखून ठेवलेली संपत्ती माझ्या हातातून निसटून जाईल. मग ती लगेचच सखीच्या समोर हात जोडत म्हणते, सखी मला मान्य आहे, मी चूक केली. मी तुझी आई नाही आहे आणि मी तुझी आई असल्याचा दावा केला. मी एवढी वर्ष खोटारडेपणा केला, खोटं बोलले, खोटं वागले, मी सगळं चुकीचं वागले. पण आता मला माफ कर. मला माझ्या चुकीची जाणीव झालेली आहे सखी. आणि आता मला तुझ्यापासून दूर नाही ग जायचं. अगं मी त्या दिवशीच तुला म्हणाले ना की आपण आता पुन्हा नवीन आयुष्याची सुरुवात करू, एकत्र राहू म्हणून. कारण सखी मला कळून चुकलं आहे, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. अगं तू माझ्यावर तुझ्या सख्ख्या आईसारखंच प्रेम करतेस, कारण तुझ्यासाठी तर मी कायमच तुझी आई होते ना सखी. अगं मला नको गं पोलिसांच्या ताब्यात देऊ. जर तू मला पोलिसांच्या ताब्यात दिलंस तर मला काही फरक पडणार नाही. मी राहीन गं तिकडे कशीबशी, पण तुझ्यापासून लांब बाळा नाही राहू शकत गं मी. मला नाही सहन होणार तुझा विरह. म्हणून मी तुझ्या हातापाया पडते. हवं तर तुला जी हवी ती शिक्षा तू मला कर, पण प्लीज मला स्वतःपासून लांब लोटू नकोस सखी. त्याबरोबर मग मात्र कान्हा आता म्हणू लागतो, गप्प बसाव मनस्विनी, आणखीन किती नाटकं करणार आहेस. एवढी नाटक करून करून तू दमत नाहीस का गं. तुला कंटाळा येत नाही का गं एवढं नाटक करण्याचा. एक कंपनीत एखाद्या काम केलं असतंस तर चांगले पैसे कमावले असतेस. मनस्विनी म्हणू लागते, कान्हा प्लीज गप्प बस. हे बघ मी नाटक करत नाही आहे, मी जे बोलते ना ते खरं आहे. मला माफ कर सखी, बाळा मला माफ कर, माझं चुकलं. पण प्लीज मला पोलिसांच्या वगैरे ताब्यात देऊ नको. तू देशील ती शिक्षा मला मंजूर आहे, पण मला स्वतःपासून दूर करू नकोस गं सखी. आता निर्णय तुझा आहे. आता मात्र सखीलाही आठवतं लहानपणापासून ती मनस्विनीलाच आपली आई मानत आलेली आहे आणि त्यामुळे मनस्विनीला ती कायमच आई बोलायची. मग आता ती कान्हाला म्हणते, नाही कान्हा थांब, पोलिसांना नको बोलूस आणि आपण मनस्विनी मावशीला पोलिसांच्या ताब्यात नको द्यायला. सगळेच जण म्हणतात, सखी मॅडम अहो हे काय बोलताय, असं नका करू, यांनी आम्हाला खूप त्रास दिला आहे, खूप वाईट वागवलं आहे. त्यावर सखी म्हणते, प्लीज सगळ्यांनी ऐकून घ्या माझं. कितीही काहीही असलं ना तरी मी एवढी वर्ष हिला माझी आई म्हणून बघत आली. मी हिच्यावर माझ्या आईसारखं प्रेम केलं आणि आज जर मी हिच्यावर माझ्या आईसारखं प्रेम केलं आहे तर आज मी हिला कशी काय पोलिसांच्या ताब्यात एवढ्या सहज पद्धतीने देऊन टाकू. मला नाही जमणार हे सगळं करायला. प्लीज मी तुम्हा सगळ्यांजवळ रिक्वेस्ट करते, पण मनस्विनी मावशीला पोलिसांच्या ताब्यात वगैरे देण्याची भाषा नका बोलू. कान्हा म्हणत असतो, अहो बेबी सरकार हे काय करताय, हिच्यावर विश्वास ठेवून तुम्ही खूप मोठी चूक करताय. सखी म्हणते, कान्हा अरे त्यावर इतक्यात तेजस्विनी म्हणते, सखी बाळा अगं तू खूप साधी भोळी आहेस. मी सुद्धा तुझ्यासारखीच होते. मी सुद्धा ह्या मनस्विनीच्या ह्या खोटारड्या अश्रूंना भुलले आणि हिला घरात राहण्याची परवानगी द्यायला लावली राघवची पहिल्यापासूनच इच्छा नव्हती हिला घरात ठेवून घेण्याची, पण मी हट्टाला पेटले आणि म्हणून राघवने माझं ऐकलं. पण बाळा अगं ही नीच आहे, नालायक आहे, कपटी आहे, क्रूर आहे. अगं हिने गोड बोलून मला फसवलं.
माझं घर, माझं सुख सगळं हिरावलं आणि आता तुझ्याही बाबतीत हिला तेच करायचं आहे, म्हणून खरं तर हे आपल्या घरात राहायचं आहे असं म्हणते. सखी, नको गं असं वागूस, हिला इथे राहण्याची परवानगी नको देऊस, ऐक माझं बाळा. त्याबरोबर लगेचच मनस्विनी म्हणते, ताई मला माहिती आहे माझं चुकलं, त्यावेळी मी जे वागले ते अत्यंत विचित्र होतं आणि त्यासाठी मी माफी मागते आहे ना तुझी. पण प्लीज अगं मला सखीपासून नको गं तोडूस. सखी विचार कर ना, मला जर तुझ्याकडनं तुझा पैसा, तुझी प्रॉपर्टी हवी असती तर एवढे दिवसात मी ते सगळं लुबाडलं असतं की. पण मी तसं कधीही केलं नाही. मी कायम सगळी प्रॉपर्टी सगळं व्यवस्थित सांभाळलं. का? कारण मला तुला लुबाडायचं नव्हतं, तर मला तुझ्याबरोबर राहायचं होतं. कान्हा म्हणतो तुम्ही लुबाडू शकला नाही कारण ते सगळं सखीच्या नावावर होतं म्हणून. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, अरे कायद्याचा गैरवापर करून मी काहीही करू शकले असते, पण मी तसं केलं नाही. मग आता सखीला दया येते मनस्विनीची आणि ती कान्हाला म्हणते, कान्हा काळजी करू नकोस, मनस्विनी मावशी काहीही चुकीचं करणार नाही, ही जबाबदारी माझी, पण प्लीज पोलीस वगैरे बोलवू नको. मग मात्र आता कान्हाचा नाईलाज होतो आणि तो म्हणतो, ठीक आहे, पण जर मला बेबी सरकार असं जाणवलं की यात तुमच्या किंवा तुमच्या आईच्या वाकड्यात जाण्याचा प्रयत्न करतायत, तुम्हाला त्रास देण्यासाठी ट्रॅप वगैरे रचतायत, तर मग मात्र माझ्या इतका वाईट माणूस यांनी अख्ख्या जगात पाहिला नसेल. मी यांना सोडणार नाही, मी यांना चांगली जन्माची अद्दल घडवणार. त्याबरोबर सखी म्हणते, मग तुला जे वाटेल ते तू करू शकतोस. त्यानंतर मग सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. आता कसला वाढदिवस आणि कसलं काय. त्यानंतर मग लगेचच इकडे कान्हा हा विचार करतो, मला आत्ताच्या आत्ता माना भेटायला गेलं पाहिजे, त्यांना ह्या सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजे. कान्हा तर तसंच तिकडनं माकडे निघून येतो आणि आता तो माना सांगू लागतो, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं. म्हणतात, पेपरवरती सखीच्या सह्या घेतल्यास का? त्यावर कान्हा म्हणतो, हो घेतल्या, पण आता त्या पेपरची काही गरजच नाही आहे. आणि तो ते पेपर फाडतो. त्यावर तेजस्विनी, त्या सखीकडनं एवढ्या कष्टाने सह्या घेतल्यास आणि पेपर्स फाडून टाकलेस, मूर्ख आहेस का तू? असं आता लगेचच कान्हाला पुढे त्याची आजी विचारते. त्यावर कान्हा म्हणतो, प्लीज मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवलं आहे मी हे पेपर फाडल्यामुळे, पण प्लीज एकदा मला काय म्हणायचं आहे ते शांतपणे ऐकून घ्या आणि त्यानंतर मग तुम्हाला जे बोलायचं असेल ते बोला. आपल्या बाबांना, तुमच्या मुलाला मारणारी व्यक्ती तेजस्विनी आंटी नसून, तेजस्विनी कामत नसून मनस्विनी होती. त्याबरोबर आता म्हणतात, काय? त्यावर कान्हा म्हणतो, हो, तेजस्विनी कामत यांची सख्खी धाकटी जुळी बहीण मनस्विनी खानोलकर. मनस्विनीला तेजस्विनीची सगळी प्रॉपर्टी हडप करायची होती आणि जुळ्या असल्यामुळे त्या दोघी सेम दिसायच्या. म्हणून मग मनस्विनी तेजस्विनीच्या घरी आली. तिने राघव सरांनासुद्धा मारून टाकलं आणि राघव सरांनंतर तिने देवदत्तला म्हणजेच माझ्या बाबांना यांनासुद्धा मारून टाकलं. ह्या सगळ्यामागे ती मनस्विनी आहे आणि जिथे ज्या व्यक्तीची चूकच नाही ते त्या व्यक्तीला शिक्षा देण्याचा प्रश्न मुळात उद्भवतच नाही ना. त्यामुळे सखीची प्रॉपर्टी आपण हडप करण्याचा प्रश्न येतोच कुठे. सखीला रस्त्यावर आपण का आणायची गरजच नाही आहे. त्याबरोबर म्हणत असतात, कान्हा खरंच तू आता खरोखर त्या सखीचा नवरा असल्यासारखा वागतोयस. तू हे विसरू नकोस. काहीही असलं तरी माझ्या मुलाचा जीव, तुझ्या बापाचा जीव त्या सखीच्या घरच्यांमुळेच गेला आहे आणि ही गोष्ट मी कधीही विसरू शकणार नाही आहे. कधीच नाही कान्हा. तर दुसऱ्या बाजूला कान्हा म्हणतो, हे बघा, सखीने सुद्धा लहानपणापासून खूप सहन केले आणि तिच्या आईने सुद्धा लहानपणापासून नाही पण तरुण्या वयापासून खूप सहन केले. अर्ध्या वयात त्यांचाही नवरा वारला. त्यानंतर त्यांना त्यांच्याच बहिणीने 12 वर्ष कोंडून ठेवलं. त्यांना त्यांच्या मुलीपासून दूर राहावं लागलं. सखी आयुष्यभर आईच्या प्रेमाला झुरत राहिली, मुखत राहिली. या सर्व गोष्टीतून त्या दोघींनी सुद्धा मरणयातना भोगलेल्या आहेत. त्यामुळे आता मला त्या दोघींना कुठल्याही पद्धतीची कसलीही शिक्षा वगैरे द्यायची नाही आहे. प्लीज जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. जर सखीची आणि तिच्या आईची काहीही चूक नाही आहे तर आपण त्यांना फसवायला नको, त्यांच्याकडनं त्यांची प्रॉपर्टी वगैरे हिसकून घ्यायला नको आणि म्हणूनच मी हे पेपर्स फाडून टाकलेत. अहो तुम्ही कधीपासून एवढ्या उलट्या काळजासारख्या वागायला लागलात? तुम्हीच तर मला माणुसकी शिकवलीत, तुम्हीच तर मला चांगुलपणा शिकवलं, तुम्ही मला शिकवलं, तुम्ही माझ्यावर संस्कार घडवलेत आणि आज तुम्ही असं मला वाईट विकृत वागायला लावताय. कसं शक्य आहे? तर दुसऱ्या बाजूला इकडे मनस्विनीची खूप चिडचिड होत असते. ती आता रूममध्ये आलेली असते आणि म्हणत असते, त्या दीड शहाण्या कान्हामुळे मला हे सगळं सहन करावं लागतं आहे, मला गप्प बसावं लागतं आहे. पण ते काही नाही, आता मी त्या कान्हाला सोडणार नाही. जर त्याची मस्ती सगळी जिरवली ना तर माझंसुद्धा नाव मनस्विनी नाही. मला काहीही करून ती प्रॉपर्टी बळकवायचीच आहे. पण त्यासाठी मला अगोदर ह्या
तेजस्विनी आणि सखीच्या पहिल्या त्या कान्हाचा काठा काढावा लागेल, नाहीतर तो कान्हा कायमच त्या सखीसमोर आणि त्या तेजस्विनीसमोर सुद्धा आता ढालीप्रमाणे उभा राहील. पहिली अशी व्यक्ती निघाली हा कान्हा, ज्याने मला अंधारात ठेवून, ह्या मनस्विनीला अंधारात ठेवून काहीतरी ट्रॅप रचला आणि तो सक्सेसफुलसुद्धा झाला. पण कान्हा, तू खूप मोठी चूक केलीस आणि याची शिक्षा मी तुला देणारच. तुला काय वाटतं, तू मला फसवशील आणि या सगळ्यातनं सुटशील? नाही कान्हा, नाही. तू अडकशील, तू खूप वाईट अडकशील आणि तुला मी अडकवेन. एकतर तू आयुष्यभर जेलमध्ये सडशील, नाहीतर कायमचा मरशील. आता बघू तुझ्या नशिबात काय आहे हे आपण लवकरच बघू. पण तोपर्यंत मला खोटं चांगलं वागण्याचं नाटक करावं लागणार आहेच. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे कान्हा हा मानना समजावतो, सांगतो की मी सखीची प्रॉपर्टी वगैरे काहीही लुटणार नाही आहे. तर इकडे आता मनस्विनीला मात्र सखीचं आणि तिच्या आईचं बॉन्डिंग, प्रेम बघून खूपच जास्त जेलसी होत असते. ती म्हणत असते, शी काय हा मेलोड्रामा, पण आता मलाही असं दाखवावं लागेल की मलाही हे सगळं आवडतं, नाहीतर माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही आहे. मग आता मनस्विनी ही लगेचच ठरवते की आता पुढचे काही दिवस तरी मला सखीच्या गुडबुकमध्ये राहावं लागणार आहे, यावं लागणार आहे. कमीत कमी मी हा केलेला कांड मला जुना होऊ द्यायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला सखीला आता तेजस्विनी म्हणते, सखी बाळा, एकदा मला आई अशी हाक मार्ग, तुझा आई अशी हाक ऐकण्यासाठी माझे कान आतुरलेत. सखी आता आईला आई अशी हाक मारते, त्याबरोबर ती भाऊक होते. ती लगेचच सखीला म्हणते, सखी माझे कान आसुसले होते ग या हाकेसाठी. सखीसुद्धा भाऊक होते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका, लपंडाव मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.